मग विठोबाचे पाय आठविले बोले अमृत वचने प्रति रामकृष्ण रूप पाहता
ऐसे यांचे चरित्र जो आवडे ऐके चरित्र जो आवडे भक्ता बरोबरी तुके वैकुंठीची निज वैकुंठीची निज सुखे बोलिले स्वमुखे श्री विठ्ठल बोलिले स्वमुखे श्री विठ्ठल चरित्र तो आवडी ऐके भक्ता बरोबरी तुके वैकुंठीची निज सुखे बोलिले स्वमुखे श्री विठ्ठल बोलिले स्वमुखे श्री श्री भगवंत त्या कारणे श्री भगवंत पवाडे विश्व उद्धरता तेरे करोगे जे भाग्याचे होते
साक्षात श्री विठ्ठल चरणाचे साक्षात श्री विठ्ठल
ऐसे चरित्र जो आवडी ऐके श्री विठ्ठल चरित्र जो आवडी ऐके तो या भक्ता बरोबर तुके भोगी वैकुंठीची निज सुखे हे बोलिले स्वमुखे श्री विठ्ठल धन्य धन्य ते भक्त ज्या कारणे श्री भगवंत ऐसे पवाडे करीत विश्व उद्धरत फेणे करुणी जे भाग्याचे होती त्यासीच होय हे प्राप्ती ते मागुती न येती पुनरावृत्ती गर्भवासा धन्य धन्य ते भक्त ज्या कारणे श्री भगवंत ऐसे पवाडे करीत विश्व उद्धरत तेने करुणी नामा म्हणे हरिस्मरणे तुटती अनंत जन्माची बंधने
पाविजे सुख निधाने पद साक्षात श्री विठ्ठल चरणाचे नामा म्हणे हरिस्मरणे तुटती अनंत जन्माची बंधने पाविजे सुख निधाने पद साक्षात श्री विठ्ठल चरणाचे धन्य धन्य ते भक्त ज्या कारणी श्री भगवंत ऐसे पवाडे करीत विश्व उद्धरत तेन करून विठ्ठला ऐसे आमचे चरित्र जो आवडी ऐके तो या भक्ता बरोबर तुके भोगी वैकुंठ चिंते सुखे हे बोलिले स्वामी केशरी विठ्ठल धन्य धन्य ते भक्त ज्या कारणे श्री भगवंत ऐसे पवाडे करीत विश्व उद्धरत तेने करून जे भाग्याचे होते ते असेच होय प्राप्ती ते मागोती न येते पुनरावृत्ती गर्भवासा पांडुरंगा जोडोनी कर पायी ठेवितो माथा तुकारे नबी पंढरनाथा रंगी उढवावी रंगकथा पूर्वी मनोरथा माय बापा आता रंगभूमिका कीर्तने उभे होते लोक टाळ मदन व श्रुती देखा तया माझे दंडवत आता केशराजा हिची विनवणी मस्तक चरणे ठेवीत असे लढिवाळ नामा विठोबाचा दास तयाचे चरणास दंडवत धन्य धन्य नामदेवा एका जनार्दनी चरणी ठेवा धन्य धन्य नामदेव सकळ वैष्णवांचा राव देव म्हणे नामया पाहे परतून तुझ मी शरण आलो आलो आदिशक्ती मुक्ताबाई दासी ऐसे यांचे चरित्र जो आवडी ऐके तो या भक्ता बरोबर तुके भोगी वैकुंठ निज सुखे हे बोलिले स्वमुखे श्री विठ्ठल प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग पंढरी रायाचे प्रेम भांडारी संतश्रेष्ठ भक्त शिरोमणी नामदेव महाराज यांचा श्री संत ज्ञानेश्वर महाराज अनुक्रम सोपानदेव चांगदेव महाराज आदिशक्ती मुक्ताबाई आणि श्रीमंत निवृत्तीनाथ महाराज या 5 संतांचं समाधी वर्णन झाल्यानंतरची परिपूरकता म्हणून हा अभंग आहे. दर्शक सर्वनाम वापरले किंवा त्या संतांचं चरित्र श्रवण करून बोट ठेवून सांगितले ऐसे यांचे चरित्र जो आवडी ऐके चरित्र पडत असतो जो चरित्र संपन्न आहे त्याचं चरित्र असत जाल्याचे ते फळ आणि अंगी लागून येते मळ शॉर्ट बट स्वीट थोडंच जगावं माणसानं मुक्ताबाई सारखं सोपान देवासारखं पण चांगलं जगावं तो का म्हणे जिणे भले संत संघर्ष
कीर्ती त्यांची अशी आहे, याही भूमंडळा माझी कीर्ती. तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा, याही भूमंडळा माझी कीर्ती. जे चारित्र्य संपन्न असतात त्यांचं चरित्र असतं. हल्ली कुणीही कुणाचं चरित्र करतंय. ऐसे यांचे चरित्र जो आवडी ऐके, त्यांचं चरित्र आवडीनं ऐकावं. काय त्याची ताकद, काय त्याची फलश्रुती, काय त्यांचं चरित्र आवडीनं ऐकणारा तो त्यांच्या इतक्या तुलनेचा आहे. तो या भक्ता बरोबरी तुके शब्द खूप महत्वाचा आहे. आवडी ऐके. आणखी भगवंताने जे वैकुंठ निर्माण केले ते वैकुंठ भक्ताच्या सुखोपभोगा करता निर्माण केले. वैकुंठ त्यालागी वसते केले. त्या सद्भक्तांचं चरित्र श्रवण करणारा वैकुंठातली सुख भोगू शकतो. भोगी वैकुंठीची निज सुखे. हे मी माझं पदरच सांगत नाही. नामदेव म्हणतात हे बोलले स्वमुखी श्री विठ्ठल. स्वतः भगवान पांडुरंग परमात्मा बोलतात. ज्यांच्याबद्दल तुम्ही असं बोलता ते कोण आहेत? धन्य आहेत, धन्य आहेत ते भक्त. दर्शक सर्वनाम ते भक्त धन्य आहेत. ज्या कारणी श्री भगवंत, ज्यांच्या करता श्री सर्व संपत्तीने युक्त असणारा, भग म्हणजे संपत्ती आणि वंत म्हणजे युक्त असणारा, ज्या कारणी श्री भगवंत ऐसे पवाडे करीत. ज्ञानोबारायांनी जे जे चमत्कार केले, लोक भक्ती मार्गाला लागण्याकरता त्यांनी चमत्कार केले. साधू चमत्कार करतात, पण चमत्कार करतात ते साधूच असतात असं मात्र गणी करू नका. आणि ही सगळी लीला करणारा, लीलया करणारा तो परमात्मा आहे. ऐसे पवाडे करीत. कशा करता? यांच्या चरित्र श्रवणाच्या योगानं विश्वोद्धाराचं काम होणार आहे. धन्य धन्य ते भक्त ज्या कारणे श्री भगवंत ऐसे पवाडे करीत विश्व उद्धरत तेने करून. हे कोणाला प्राप्त होतंय? मग अशी मी आल्या बसलो, बैठकीत बसल्या बोललो महाराजांना, सुधाकर महाराजांना, महाराज हल्ली झाले बस वक्त्यानं श्रोत्यांची ऐकण्याची दिशाच बदलून टाकलेली. कीर्तनामध्ये हास्य रस गौण आहे, लक्षात ठेवा. कीर्तनामध्ये हसवणं हा प्रकार नाहीये. आमचा विनोद ते जगा मरण. त्यांचं चरित्र गा, आणि त्यांचं चरित्र गाण्यानं आणि त्यांचं चरित्र श्रवणानं मनुष्य चारित्र्य संपन्न होतो. इतकी ताकद आहे त्यांच्या चरित्राची, लक्षात ठेवा. कोणाला घडतं यांचं चरित्र श्रवण? यांचं चरित्र कोण श्रवण करू शकतो किंवा कोण वर्णन करू शकतो? जे भाग्याची होती त्यासीच होय हे प्राप्ती. त्यालाच हे प्राप्त होणार आहे. ते मागोती न येती पुनरावृत्ती गर्भवासा. जे भाग्याचे त्याला हे प्राप्त होणार आहे. ते पुन्हा संसाराला फिरून येत नाही. ते मागोती न येती पुनरावृत्ती गर्भवासा. तुका म्हणे नव्हे परती आणि तुझ्या दर्शने मागोती या न्यायाप्रमाणे. नामदेव सांगतात काय जर यांनी केलं असेल, भगवान यांचं वर्णन करतो, भगवान यांची सेवा करतो. काय केलं यांनी? नामा म्हणे हरिस्मरणे. हो, आणि तुम्ही कराल तर तुटती अनंत जन्माची बंधने, पाविजे सुख निधाने, आणि पद साक्षात श्री विठ्ठल चरणाचे. असे संत कोण? ज्याने मुक्ता बहिणा अंगा खांद्यावर खेळवलं. हे संत सोपानदेव महाराज यांच्या चरित्र वर्णनाचा काहीसा प्रकार तुमच्या पुढे सादर करतोय. माझ्या सोपान देवा नमना तुझा, माझ्या सोपान अगणित गुणा देवादी देवा नमो.
जपो अगणित गुणा देवाही देवा जे उद्या सोपान देवांच्या समाधी समोर कीर्तन व्हायचं ना ते मला आज सांगून टाक. समाधी वर्णन प्रसंगाचं कीर्तन काय असतं आज तुम्हाला बोलून जातो. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती देशिकराज दयानिधी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा समाधी प्रसंग आहे. निवृत्ती सोपान ज्ञानेश्वर हे उत्तरद्वारा समोर बैसते झाले. उत्तरद्वारा समोर बसले थे. प्रत्येक येणारा माणूस ज्ञानोबरांच्या गळ्यावर तुळशीचे हार घालतायत, कोणी फुलांच्या माळा घालतायत, कोणी मस्तकावर तुळशीच्या मंजुळा ठेवतायत, साष्टांग प्रणिपात घालतायत, दहाय मोकलून रडतायत. हे सगळं बघितलं नामदेवांची ज्येष्ठ चिरंजीव नारायण महाराज. त्यांच्या अंतःकरणात कोलाहल झाले. जवळ गेले नामदेवांच्या आणि बाबांना पृच्छा केली, प्रश्न केला. बाबा, मला तुम्हाला काही विचारायचं. वा वा नारायण विचार ना. ये संत सभे माझी रावळ बैसले असे सहजी यासी पुसिजोची काजी कोण क्षेत्र म्हणून. रावळ दोन ठिकाणी शब्द वापरायचा. एक भगवान सिद्धेश्वर, त्या सिद्धेश्वराच्या मंदिराच्या परिसरामध्ये रावळ बैसले असे सहजी. पण बैसले म्हणलं तर तसं योग्य वाटत नाही. रावळ म्हणजे प्रत्यक्ष भगवान पांडुरंग परमात्मा. रावळ बैसले असे सहजी. देव कुठेही सिंहासनाशिवाय विटेशिवाय बसणार नाही, उभारणार नाही. तो परमात्मा सहज इथं पद्मासन घेऊन बसला. काय प्रकार बाबा. या असे खुशी जोजी काजी पूर्ण क्षेत्र म्हणून. उठीला तो पुढारा झाला नारा, जो नामयाचा पुत्र सैरा, तो पुसत असे विचारा नामयासे. पृच्छा केली. आपल्या मुलाचा प्रश्न ऐकला नामदेवांनी. उठले, भगवान पांडुरंग परमात्म्याच्या चरणावर विधी नतमस्तक झाले आणि मुलाकडे पाहून नमस्कार केला त्यांनी. उठिला नामा प्रेमे डोले, वंदिली विठ्ठल पावले, मग करत्वय जोडून बोले साशंकित. आणि तिथून नामदेवांनी या चार भावंडांचं चरित्र सांगायला आरंभ केला. पण तो आरंभ करत असताना रुक्मिणी मातेच्या माध्यमातून केला. तो कसा, याकरता समाधीचे अभंग पाठ असावे लागतात. विठ्ठला रुक्मिणी माता देवाशी धाय मुकून रडताय. नामदेवाचा हात धरलेला आहे आणि उद्धवाशी संवाद करताय. नामयाचा धरुणी
पंढरीनाथ ज्ञान देवाती आठवित कंठ सद्गती करून या. उद्धवा ते म्हणे पांडुरंग, या सज्जनांचा न व्हावा वियोग. या सर्व संतांच्या समाधी प्रसंगाच्या जर चरित्राचा विचार केला आणि मुक्ताबाईंचं चरित्र पाहिलं, माझ्या पदर शब्द नाहीये, नामदेव आहे, निवृत्तीनाथ महाराजांचा उवाच दाखवलं येतं. अवघ्या परिसर कष्टी केले अवघ्या परिसर कष्टी केले मुक्ताईने आणि काहीच बोलणे घडले नाही. तिला पहिला धक्का बसला ज्ञानोबांच्या समाधीचा. ज्ञानोबांनी जर समाधी घेतली, 2 भाऊ आहेत, या 3 भावांमध्ये सोपान देवावर आई साहेबाचा खूप जीव होता. नामदेवांचे अभंग वाचा, कळेल तुम्हाला. निवृत्ती ज्ञानेश्वर कोरांनाचे अंग सांभाळी सोपान मज लागी. आई साहेबांचा प्रतिपा सांभाळ हा सोपान देवानी केलाय. सोपान देवानी आई साहेबांना अंगा खांद्यावर वागवलेलं आहे. निवृत्तीनाथ महाराज जेव्हा त्र्यंबकेश्वरला ब्रह्मगिरीच्या गुहेमध्ये वाघ येण्याच्या निमित्तानं दिसेनाशे झाले, तिथून जो त्यांचा वियोग होता ना, त्या वियोगाचा संयोग होण्याकरता जे काही संवाद साधला मुक्ताबाईशी, तो सोपान देवानी साधला. लक्षात, सोपान देवानी खूप सांभाळ केला मुक्ताबाईंचा. हे सगळं चरित्र ऐकायचं ना, तर आमचे गुरुजी संत श्रेष्ठ नामदेव महाराज यांचे 16वे वंशज वैकुंठवासी प्रातस्मरणीय तुळशीदास महाराज नामदास प्रासंगिक कीर्तन त्या महात्म्यानेच करावेत. बाकीच्या कोणाचा घास नाही बोला. लक्षात ठेवा, प्रासादिक वाणी होती. बहुलक्षी की भगवान पांडुरंग परमात्मा उद्धवा ते म्हणे पांडुरंग, या सज्जनांचा न बाबा वियोग. हृदय होत दोन्ही भाग जाणांतरंग तुम्ही म्हणे. जीव ते धाय मोकून रडू लागले ना, देवाला अनावर व्हायला. रुक्मिणी मातेने देवाला बाजूला घेतलं, विचारलं, देवा एक विचारू का तुम्हाला? काय? अहो 56 कोट यादवांची राख रांगोळी झाली, पण तुमच्या डोळ्याला पाण्याला टिपूच नाही. भागवत वाचा. 56 कोटी यादव गेले कोणे पंथी, आणि तुम्ही आम्ही जाऊ मागे कोणी न राहती. 56 कोटी यादव गेले हे तुम्हाला दारुक नावाच्या तुमच्या सारथ्यानं सांगितलं, तेव्हा तुमच्या हातात शंख चक्र गदा पद्म गेले. जो दारुकानं रथ आणला, तो रथ ऊर्ध्वगामी गेला, आणि तुम्ही त्या दारुकाला पाठवून दिलं. कशा करता? जा, जेवढे काही यादव गेले असतील त्या यादवांना अर्जुन आणि उद्धव या दोघांच्या संयुक्त विद्यमाने त्यांना अग्नी डाग द्या. पण तुमच्या डोळ्याला पाण्याचा टिपूच नव्हता. देवा, तुम्ही यांच्याकरता धाय मोकळून रडतात, हे कोण आहे तुमचे? तव कुसती हो य माता, तुम्ही झणे खेद करा चित्ता, तरी ज्ञानासारिखा का आता समाधी सवय सविता. तुम्हाला वाईट वाटतं ना, सोपं काम करा, यांना समाधी देऊ नका. यांचा वियोग तुम्हाला सहन होत नाही ना, समाधी देऊ नका यांना तुम्ही. देव म्हणले तसं नाहीये. काही प्रसंग तुझ्या माहितीतला नाहीये. कार्तिक शुद्ध एकादशी दिवशी ज्ञानोबराय मला समाधी मागण्याकडे शके 1215 कार्तिक शुद्ध एकादशी. ज्ञानदेव म्हणे विठ्ठलासी, समाधान तुझी होसी, परी समाधी तुझपाशी घेर देवा. नलगे मज भुक्ती नलगे मज मुक्ती, तुझ्या चरणीची आरती थोराती. त्या प्रसंगामध्ये निवृत्तीनाथ मानवनी खोणावून विचारलं, का हो तुम्ही मोठे आहात, हे मान्य का तुम्हाला? हे तुमच्या आधी समाधी घ्यायचे म्हणताय. निवृत्तीनाथ मानवनी फक्त आपली मान अशी उभी हलवली आणि परवानगी दिली. त्याचं कारण असं, श्री विठ्ठल पंत आणि रुक्मिणी माता म्हणजे ज्ञानोबा यांचे माता पिता आळंदीतल्या ब्रह्मवृंदानी
काहीही विचार न करता यांना जे देहांत प्रायश्चित्त दिलं होतं ते देहांत प्रायश्चित्त घेण्यापूर्वी यांनी निवृत्तीनाथांच्या मानेखाली हात घालून त्यांना उठवलं. नुठली या माने खाली घाली हात. हे असे बारका विधवा असतात ना, या बारकाव्या करता जनाबाईचे अभंग, नामदरेचे अभंग. नामदरेची अभंगाची कृपा झाल्याशिवाय या संतांचं समाधी प्रसंगाचं चरित्र कीर्तन करता येत नाही. तितकंच करायला लक्षात ठेवा. नुठली या माने खाली घाली हात. माने खाली हात घालून उठवलं आणि सांगितलं, निवृत्तीनाथा विठ्ठल बंद बोलतायत. ब्रह्मवंताने आम्हाला देहांत प्रायश्चित्त सांगितलं. आई साहेब म्हणतायत प्रायश्चित्त त्यांना सांगितलं, पण त्यांच्यानंतर माझं कोण आहे? त्यांच्यासोबत मीही निघाले. वडील म्हणतायत विठ्ठलपंत, निवृत्तीनाथा आजपासून यांना वडिलांचं सुख तू द्यायचं. 3 भाऊंना ते बोलायचे थांबत नाही. तो पण आईसाहेब म्हणतायत, बरं बाळा निवृत्तीनाथा यांना आईचं सुख तू द्यायचंयस. पुन्हा वडील म्हणतायत, यांना श्री गुरूंचं सुख तू द्यायचंयस. आणि पुन्हा आई म्हणते, यांना मोठ्या भावात सुख तू द्यायचंयस. एका वेळी 4 जबाबदाऱ्या निवृत्तीनाथांनी कशा पेलल्या असतील. जाता जाता उमरेच्या बाहेर पडल्या. अगदी कापसाची वात तेलात बुडवून त्या तुळशी समोर लावली. तुळशीला नमस्कार केला. ब्राह्मण मुहूर्ताची वेळ आहे आणि निवृत्तीनाथ महाराजांना तुळशी समोर आणलं. त्यांचा हात आपल्या हातात घेतला आणि सांगितलं, काय तो जे जे खेळ दावी तो सोनियाचा गुरुनी ठेवी. ज्ञानोबा तुला काय मागतील त्याला नाही म्हणू नको. वेळ पडली तुझा जीव गहाण ठेव, पण त्यांना नाही म्हणू नको. आणि त्या शब्दाला निवृत्तीनाथ जागत असल्यामुळं देवानं त्यांना खोडवून विचारलं, का हो समाधी बघताय तुमचं काय? फक्त बार हल्ली काय करणार आहे? त्यांच्या शब्दाबाहेर त्यांच्या हट्टाबाहेर जायचं नाही. त्यांच्या काय हट्ट होयच म्हणायचं नाही, म्हणायचं नाही. रुक्मिणी माता म्हणते, देवा त्याने समाधी मागितल्या एकादशी दिवशी पासून तुमचं अन्नावर लक्ष नाहीये. तुम्ही पाणी नीट पित नाहीये. देवा तुम्ही सैर भैर वागताय. हे कोण आहे तुमचे? ज्या करत तुम्ही ध्यान उठून रडताय, हे कोण आहे तुमचे? हे सांगावे सविस्तर. यांचे कोण कोण अवतार, बंधू त्रिवर्ग साचार आणि ते भगिनी कोण आहे ते तुमचे? तो पुस्ती होय माता, तुम्ही जणे खेद करा चित्ता तरी ज्ञानासारिका काता समाधीस पैसे घेता. त्या प्रसंगात देवानं यांचं जे चरित्र सांगितलं ते चरित्र नारायण महाराजांच्या प्रश्नाचं उत्तर नामदारा सांगतात. ऐसे ब्रह्मा विष्णू हर कोण कोण? ऐका. देव म्हणती ब्रह्मा होय, सोपान देव निनसिकाय, निवृत्ती शिव ज्योतिर्मय ज्ञानदेव ब्रह्मनिभूत. ऐसे ब्रह्मा विष्णू हर, मुक्ताई ते मूळ माता साचार, तारावया चराचर कली माझे अवतर. हे ब्रह्मदेवाचे, विष्णूचे, भगवान शिवाचे अवतार आहेत. आणि या 3 देवांची शक्ती ही मुक्ताबाई आहे. आठवतं का म्हणजे तुला? कृष्णावतार झाला, पांडवी निज ठावटा केला, ते दोन्ही एक शक झाला. जन्मे जयापासून तया मागे विक्रम शोक, पुण्य पवित्र सकळ लोक उज्जैनी ये नांदत. तेने 135 हरिले कडी काळ दोष, पुढे शालिवाहन व्हाव यास अवतार जाण पैठणी. तो हा शालिवाहन 18,000 जाण ते क्षेत्र प्रतिष्ठान गंगाद्री प्रत्यक्ष. त्या शका माझी प्रथम राजा भोज उत्तम, मग पुण्य पुरुष जन्म थोडे घेतील कलियुग. पुढं काळ असा बिकट येईल सांगितले नामदारांनी. लाल दिवा दाखवलाय. नामा म्हणे पुढे हे जन, हे ऐका. यवन संसर्गी कठीण, होता गाते हरीचे गुण, ते उद्धरती जाण सर्वता. पुढे यवनांचा त्रास होणार आहे आणि त्या यवनांच्या त्रासामध्ये जो कोणी या संतांचं चरित्र गाईल ना त्याच्या केसाला धक्का लागणार नाही. विठाला सोपान देवांच्या चरित्राकडे वळायचंय आपल्याला. ज्ञानावर समाधी दिली
आणि ती समाधी दिल्यानंतर अमावस्येचा काला आळंदीतला झाला आणि तो काला झाल्यानंतर नामदेव यांनी देवाला आणि देवानं नामदेव यांना एकमेकाला पाहिलेलं आहे आणि देव स्मरण करून देत आहेत. देव म्हणे नामया मार्गशीर्ष या दोन संतांच्या मध्ये बर का निवृत्तीनाथ महाराज यांच्या समाधीला जाण्यापूर्वी हे सप्तशृंगी देवीला गेले. ज्ञानोबांच्या समाधी प्रसंगाला येत असताना सरळ आळंदीला आले. पंढरपूर जो आता ज्ञानोबांचा मार्ग आहे त्या मार्गाने पंढरपूर आळंदीला आले. पण निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधी सोहळ्याच्या प्रसंगाला सप्तशृंगाला केली प्रदक्षिणा. आता नारायणा सिद्ध व्हा. कौंडिण्यपुरी माता योगिनी प्रत्यक्ष कौंडिण्यपूर, त्याला हे कौंडिण्यपूर म्हणजे तुमच्या इकडचं नाही बरं का, रुक्मिणी मातेचं माहेर नाही, त्याला अपभ्रंश नाव कोंढणपूर. हे कोंढणपूर म्हणजे सोलापूर पुणे कोल्हापूर रस्त्याला साधारण खेड शिवापूरच्या आतमध्ये येते. त्या कोंढणपूरला आळंदीहून मंडळी सगळी आली. त्या कोंढणपूरच्या योगिनी मातेची पूजा केली, तिथून नारदांनी कीर्तन केलंय आणि तिथून दरगाव दरकोस मुक्काम करीत 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 सासवडला आले. सासवडला आल्यानंतर सोपान म्हणे देवोत्तमा. देवानं सांगितलं, बरं सोपान देवा, पूर्वी ब्रह्मयाचे स्थान येथे तप केले गहन, महादेव येऊनी आपण यासी प्रसन्न पै झाले. प्रत्येक संतांच्या समाधी स्थानावर आधी महादेवाचं स्थान आहे. हे स्मशान भूमिका देखा, ही स्मशान भूमी आहे जिथं कुणाचाही एरवी सहज कुणी येणार नाही. याला तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, ब्रह्मी ब्रह्मरस सेव सदा. प्रत्येक संतांचं समाधी स्थान जवळजवळ 98% हे स्मशानभूमीतच आहे. असं म्हणण्याचं कारण स्मशानभूमीचा मालक कोण? भगवान शंकर परमात्मा. निवृत्तीनाथांना त्र्यंबकेश्वर आहे, ज्ञानोबांना सिद्धेश्वर आहे, सोपान देवांना नागेश्वर आहे आणि मुक्ताबाईला तापीची तिरी एवढं ठळठळीत प्रमाण असताना बाकीचे काय प्रमाणाची गरज आहे? हे स्थान आहे मुक्ताबाईचं, दुसरं तिसरं स्थान नाही. कुणी किती लिहून कुणी काय काय सांगू, आम्हाला नामदेव सांगतील ते प्रमाण आहे. तुम्ही नामदेवाचे इतके मोठे नाहीये, लक्षात ठेवा. हेच मुक्ताबाईचं स्थान आहे. फक्त हे स्थान पाण्यामध्ये गेलं स्थान आहे आणि त्या स्थानावरच हे स्थान बांधलेलं आहे, लक्षात ठेवा.
नेमकं आम्ही जेव्हा आलो तेव्हा हे म्हणजे पुढे धरण बांधल्यामुळे हे स्थान पाण्यात गेलं होतं. तेव्हा मी 1996 साली सप्ताह केला होता इथं. किती? 1996 सालची गोष्ट आहे ती. मला वाटतं अधिक महिना होता आणि त्या अधिक महिन्यात आम्ही सप्ताह केला होता इथं, अगदी पहिल्यांदा. प्रत्येक संतांचं स्थान हे महादेवाच्या पारिपत्याखाली, त्याच्या आधिपत्याखाली. इथं सोमेश्वर हे स्थान आहे. तत्कालीन मुक्ताबाईंचे परम सेवाधारी जी कोणी राहत असतील, आईसाहेबांच्या ठिकाणी उपचार करणारे कोणी सेवाधारी असतील, महतग्रामचा अपभ्रंश मेहून कोणी उठावून आमचे मुक्ताबाई इथे म्हणणार, काय वेड्याचा बाजार करताय तुम्ही? तुमचे तिथला तापी तीर आहे का? सोमेश्वर आहे का? तेथे परशुरामी मारिलेला बाण आणि पाहती पुरातन पश्चिमेस हे सगळी गाव आहेत ना. हे वरणगाव म्हणजे सरोवर होते, अण्णाचे सरोवर होते. बाजूची गावाचे नाव बघा तुम्ही, अण्णाच्या गावाचे नाव आहेत बाजूची गाव. नीट बघा, विचार करा जरा. विठाला स्मशान भूमिका. पूर्वी ब्रह्मयाचे स्थान देव सांगतात. येथे तप केले गहन महादेव येऊनी आपण, ते असे प्रसन्न पै झाले. हे ब्रह्मदेवाचं तपश्चर्येचं स्थान आहे. कोण सांगताय? देव सांगतायत. कोणाला सांगतायत? सोपान देवाला. सासवडची पंचक्रोशी रचना आणि सासवड क्षेत्राचं महात्म्य सांगण्याचं देव बोलतायत. ऐका, ब्रह्मदेवानं तपश्चर्या केली म्हणून या गावाचं पहिलं नाव ब्रह्मयाने तपा केले ब्रह्मपुरी. हे ब्रह्मदेवाची तपश्चर्याची जागा आहे, देव सांगतायत. याचं पहिलं नाव काय? सासवडचं पहिलं नाव ब्रह्मपुरी. दुसरं नाव संवत्सर ग्राम करे तटा वैकुंठासे न्यावेजी. याचं दुसरं नाव संवत्सर. संवत्सर हे नाव पडण्याचं कारण, आता तुमच्या इकडचं अनुसंधान लागतं त्याला. जालन्यापासून बुलढाण्याकडे जात असताना काहीतरी मार्ग आहे वाटतं तो. जसं हे गाव मेहूण, तसं चोखोबारांची पत्नी ज्या गावातली किंवा चोखोबाराची बहीण ज्या गावातली होती त्या गावाचं नाव मेहुणपुरी. भागवत कथा करणारे लोक जर महाराष्ट्रातले असतील ना, त्यांनी संतांच्या अक्षरांचा परिपूर्ण अभ्यास करून मग भागवत करावे. भागवतामध्ये काही स्थळांचा उल्लेख नाहीये. नारदांना त्या ठिकाणी स्त्रीत्व प्राप्त झालं. काय? नारदांना स्त्रीत्व प्राप्त झालं. जरा तुम्हाला दृष्टांत सांगतो म्हणजे लक्षात येतो. नारद देवाकडे गेले. देवा, जरा नारदांचा मूडच वेगळा होता. म्हणजे बाबा लगीन. हा बाबा लगीन म्हणल्यानंतर देवाच्या लक्षात आलं आता काही खरं नाही. म्हणले आता काय करावं. देवानं घोंगडं झटकून दिलं. म्हणजे नारदा त्याचं असं म्हणले, अरे तुझा बाप म्हणले सगळ्यांच्याच गाठी मारत बसतो. म्हणले तुझ्या बापाला जाऊन विचार. ब्रह्मदेवाचे मानस पुत्र नारद आहे. पुष्कर तीर्थावर नारद गेले आणि बाबा लगीन. ब्रह्मदेवाने सांगितलं, बेड्या काय काय पाहिजे का त्याला? बाबा लग्न करा म्हणले, माझं वय झालं आता.
ब्रह्मदेवाने घोंगड पद्धतशीर झटकलं. ब्रह्मदेव म्हणतायत नारदा ते काय म्हणले, माझे वडील जिवंत असताना मी जर कोणाच्या दारात जाऊन मुलीबद्दल चौकशी पृच्छा केली तर माझ्या वडिलांची मान खाली होईल. पूर्वीच्या काळामध्ये मोठ्या माणसाने ही चर्चा करायची. आता हल्ली पोरं गाडीवर किक मारतात, पोरगी बघून येतात. पूर्वीची पद्धत आहे ती. तू असं कर, मोठ्या बाबांकडे जा आणि माझा निरोप सांग, त्यांनाच बघायला मुलगी. त्यांच्यापेक्षा मी लहान आहे, ते वयस्कर आहेत, मोठे आहेत, मोठ्यांना मान द्यावा. नारदांनी मध्ये जाताना शक्कल लढवली आपली. देवाकडे गेले पण जरा वेगळ्या पद्धतीने मागणी केली. म्हणले देवा एक विचारायचं म्हणजे मला, काय शेजारच्या बाईचा मुलगा रडतोय, कशा करता? तिच्या शेजारच्या बाईकडे 10 भोर आहेत, त्या मुलाकडं शेजारच्या बाईच्या मुलाकडे 10 भोर आहेत. तो भोवऱ्याकडे रडतोय. मग 10 भोवरे आपल्याकडे असल्यानंतर एखादा भोवरा शेजार द्यायला त्याला काय हरकत आहे? देवाने म्हणले द्या म्हणले. नाही त्यातल्या त्यात खज्जा भोवरा म्हणजे लोकांनी त्या भोवऱ्यावर अशी टोच मारलेली, त्याचा रंग उडालाय, तो चिरलाय, ज्याची आरी मुंड झालीय. देव म्हणले तसा तरी भोरा द्यायला हरकत नाही. देवा खरं ना म्हणले, खरं आहे म्हणले. मग तुम्हाला 16,108 त्यातली एक मला द्या. देवाने डोक्याला हातच लावला. म्हणजे काय अवघडच काम. देवानं सांगितलं म्हणजे नारदा जिच्या जवळ मी नसेल तिला घेऊन जा. त्या नारदांनी जो काही परिपाठ सुरू केला, ब्राह्म्य मुहूर्तालाच गेले. कुठं? रुक्मिणी मातेच्या महाला पुढं. इथंच देव असणार खात्रीपूर्वक. आणि त्या रुक्मिणी मातेच्या महालाच्या पुढे सगळे शुकशनकाधिक नारद तुंबर भक्ताच्या कोटी सगळे उभारलेले. का? देवाचे दर्शन प्रथम दर्शनी देव दिसावा म्हणून. काय म्हणतात ते? राही रखुमाबाई तुम्हा शेजे आलवणी जागे करा देवराया. रुक्मिणी मातेनं दार उघडलं आणि देव महालामध्ये देवाच्या पर्यंती बसून भक्तांचं स्मरण करतायत आणि आपले हात असे मुखावर फिरवतायत. इतक्यात नारद पळाले. म्हणजे इथं देव आहेत त्या अर्थी सत्यभामेकडे नसतील. सत्यभामेकडे नसतील असं म्हणेपर्यंत देव सत्यभामेच्या महालात गेले. देवाच्या पुढे पात्र आहे आणि देवाचं मुख प्रक्षालन करण्याकरता कनक कलश घेऊन सत्यभामा आली. आपोषण घाली देवराया. सत्यभामेकडे देव तोडत होत आहेत. ज्या अर्थी इथं आहेत त्या अर्थी राहीकडे नसतील. देव राहीकडे गेले. राहीकडे देव काय करताय? तो हातामध्ये माकडच्या मंथनची मंचन घेते आपले करतात. दंत धावनाचा मुखा माझी हात. इथं नाहीये, इथं आहेत त्या अर्थी. मित्रबिंदीकडे नसतील, कालिंदीकडे नसतील. जिथं जाईल तिथं देव आहेत. सरते शेवटी जांबुवतीच्या घरात देव गेले. तिथं अशी चौकदार उभी होते. त्यांना देव कुठे? शांत म्हणजे देव देव पूजा करतायत. काय? देव देव पूजा करतायत. नारदांच्या दोघांना जवळ वगैरे चौकदारांना ऐकले.
मला बघायची म्हणली, देवपूजा बघता येईल का? त्यांनी सांगितलं, देवाने तुम्ही आला तर लांब ठेवा सांगितले, पण तुम्ही भक्त आहेत म्हणून मी काय म्हणतो, हळूच जा म्हणले, पावलांचा आवाज न करता. आणि देवानं दाराच्या आत जो पडदा आहे ना, तो पडदा थोडासा खाली करून बघा, देवाचे देव दिसतील तुम्हाला. जेव्हा नारदांनी तो पडदा खाली केला, काय कोण भक्त होते? अंबरीश राजा, स्वतः नारदांची मूर्ती होती. परीक्षित राजा, सगळ्या भगवत भक्तांची पूजा देव करताय. नारद पुन्हा भानावर आले, म्हणले, अरे आपण देवाचा शोध घ्यायला लागलो. म्हणजे इथं आहे म्हणले, जिथं नाही तिथे जायचं आणि तिला घेऊन जायचं आपल्याला. 16,108 घर नारद फिरले, पण प्रत्येक ठिकाणी परमात्मा दिसला. शेवटी त्या नारदाच्या पायाला गोळ्या आले. म्हणले, हे प्रभू, तेरी माया अगाध आहे, तुझी माया म्हणजे काय दाखव म्हणले. देव म्हणले, चल दाखवतो. ते चल दाखवतो म्हटल्यानंतर सुखोबराची बहीण ज्या गावात दिली, ते मेहुणपुरी नावाचं गाव, तिथं आणलं. तिथे निर्मळा नावाची नदी वाहते. नारदा, आपलं मन निर्मळ होण्याकरता या नदीच्या पात्रामध्ये स्नान करा. नारदाने पहिली बुडी मारली, दुसरी बुडी मारली, तिसरी बुडी मारली की देवानं मस्तकावर हात ठेवला आणि नारद हे माया विश्वात गेले. माया विश्वात गेले. स्वप्न नगरीत गेले. एक भला मोठा पिंपळाचा पार आहे. नारद जाऊन बसलेले. इतक्यात राजाचे सेवक एक हत्तीण येते. ती हत्तीण नारदांच्या गळ्यात माळ घालते, मोत्याची माळ. इतक्यात राजाचे प्रधान येत आहेत. नारदाने चटकन उचललं आणि त्या हत्तीच्या वरती सोन्याची अंबारी होती, त्या अंबारीत नारदांना बसवलं. गोसावी बाबा, तुमचं नाव काय? अरे म्हणले, काय प्रकार काय हा, मला उचलताय काय, त्या अंबारीत बसवलंय काय, तुमचं नाव काय? म्हणले, नारद महाराज. नारद महाराज की जय, नारद महाराज की जय. नारद म्हणले, आपला जय जयकार करताय, चांगले गोड आहे. प्रत्येकाला गोड वाटतं आपला जय जयकार केला म्हणजे. जय जयकार करता सध्या भरपूर कीर्तन चालले, म्हणून ते कीर्तनकार पहिला अर्धा पाऊण तास त्यातच घालतात. हा, हे संयोजकांनी सांगितलं पाहिजे. संयोजकांनी, महाराज तुम्ही जो अभंग घेताय त्या अभंगावर बोला, व्यक्तीच्या कोणाचंही नाव घेऊ नका आणि त्या व्यक्तीचं नाव कीर्तना सांगू नका. तुम्हाला काय जे बोलायचं ना, ते कीर्तन सुटल्यानंतर आभार प्रकट करा. बसल्यानंतर पाऊण तास जर त्यातच गेला, तुम्ही कुठून आलाय, प्रभाव केला, हे वर्णन करू नका हो. एकदा विणा दिला की चिंतनामध्येच प्रवेश करा. हो, त्या ठिकाणी नारद अंबारीत बसवलंय. प्रत्येक दारापुढे नारदांची रंगवल्लिका घातलेली, औषण चाललंय. राजवाड्यापुढे नारदांची स्वारी आली. राणीने त्यांच्या दूध पाणी दही भाताची मोदूद उतरून टाकलेली आहे. नारदांना आतमध्ये घेतलेलं आहे आणि त्या माहूताला नारदांनी विचारले, काय प्रकार आहे बाबा हा? त्या हत्तीच्या मानगुटा जो माहूत बसला, त्यांनी सांगितलं. म्हणले, गोसावी बुवा, काय भाग्य आहे म्हणले तुमचं. अहो, राजाची एकुलती एक मुलगी, जो कोणी त्या हत्तीची वरमा, त्या हत्तीनीच्याकडून वरमा ज्याच्या गळ्यात पडेल, तो राजाचा जावई पण आणि भावी राज्याचा राजा पण. का? राजाला मुलगा नाहीये. नारदांच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्या. गेल्या दिवशी नारदांचं सीमांत पूजन झालं, साखरपुडा झाला, हळदी लागल्या, लग्नाला सुरुवात. 16 दिवस लग्न झालं नारदांचं. किती दिवस? 16 दिवस नारदांचा विवाह सोहळा झाला. हल्ली सारखं नाही. 7 ते 9 धामधूम, 9 ते 11 टामटुम आणि संध्याकाळी नाही हो, 11:30-12 वाजता सामसूम. तसं नाही. विवाह सोहळा, सगळा विवाह सोहळा झाला. त्या राणीला ऋतू प्राप्त झाला. नारदांची झाली भार्या. गुरुजींनी ऋतुकाल यथावकाश ऋतुशांती केली. नारदांना कामसूत्र सांगितलं. नारदा, आज तुम्ही अपूर्व अशा प्रकारचं सुख भोगणार आहात. विधिवत काम सेवन केला तर विषय त्यागाचं फळ सांगितलंय. विधीने सेवन विषय त्यागाते समान. नारदांना समजून सांगितलं गुरुजींनी. पूर्वीच्या काळामध्ये
कामसूत्र ब्राह्मण सांगत असत. आता ब्राह्मण सांगायची गरज राहिलेली नाहीये. विठाला सकाळी ऋतुशांतीचा यज्ञ पूजावर झाली. संध्याकाळी नारद आपल्या भावी पत्नीला भेटण्याकरता गेले. ती नारदांची पत्नी म्हणजे ती राणी आपल्या दोन गुडघ्याला हात ठेवून नारदांची जणू काही प्रतीक्षा करते अशी तिची ती पौज होती बसण्याची. अगदी जुने सूर्य आपल्या सिनेसृष्टीतले सूर्यकांत मांढरे, चंद्रकांत मांढरे हे जे काही सिने दिग्दर्शक होते, उत्तम सिने कलावंत होते, ते जसं बोलायचे ना तसंच नारद बोलतात. कोण बरे आमच्या रुसलंय, काय बरे झालं, आमच्याकडून काही चुकलं का, बरेचसे प्रयोग केले पण त्या राणीने काही प्रतिसाद दिला नाही. तिथं काही जायची जुईची काही फुलं पडली, ती फुलं नारद तिच्या अंगावर टाकून बघतायत, काहीच प्रतिसाद नाही. सरती शेवटी अर्ध गोलाकृती फिरता फिरता त्या राणीच्या पाठीमागं नारद आले आणि त्या राणीला पाठीमागून आलिंगन दिल्याबरोबर त्या राणीला अशी मान टाकली. राणी मेलेली होती ती. पुढचं काय ऐकताय? लोकांना असा काय विचार लोक लक्ष देऊन ऐकतात. असं संतांच्या तर ऐकताना करत जा. विठाला हो राणी मेली बा. जे नारदाने भोकाड पसरला आता ते काय राणीचं प्रेम, दुसरी सकाळी नाही ते. त्या राणीच्या त्या प्रीता पुढे कोणी विष्णू रामाचा पाठ करते, कोणी रामरक्षेचा पाठ करते, कोणी काय भगवत चिंतन करते. काल रात्री सारखी रात्र, लवकर रात्र संपेना दुसऱ्या दिवशी उजाडलं त्या राणीची प्रेत यात्रा निघाली. आता नारद हे पतीच असल्यामुळं सगळी उत्तर क्रिया नारदांच्या हातून होती. नारदांची शिंकाळी पकडली, खूप वाईट वाटलं. काय दैवानं दिलं आणि कर्माने नेलं. नारदाने शिंकाळी पकडली, ते स्मशानामध्ये गेले. न्यग्रोधो दंबरो अश्वत्थश्चाणुरांगणिहुलना म्हणजे काय? न्यग्रोध म्हणजे वड, उदुंबर म्हणजे औदुंबर, अश्वत्थ पिंपळ आणि पळस अशा काष्टांच्या त्या सगळ्या शेता तयार केली. त्यावर त्या राणीचं प्रेत ठेवलं, त्याच्यावर चंदन घातले, त्याच्या सगळ्यांच्या वर तुळशीची काष्ट ठेवली आणि गाईच्या शुद्ध तुपानं त्या प्रेताला अग्नी दिलेला आहे. लोमाभ्यास महा त्वगाभ्यास महा असे अनुवाक आहे त्या प्रेत संस्काराचे. जे धडधडून प्रेत पेटलं, ते प्रेत पेटल्यानंतर त्या प्रेताला घट प्रदक्षिणा म्हणजे खांद्यावर गाडगडून प्रदक्षिणा कधी करायची असते? अग्नी लागता अंगासी. अग्नीनं त्या प्रेताला स्पर्श केला की ज्वाळा बदलतात. मग ती घट प्रदक्षिणा सांगितली. नारदांनी ते घट घेतला आणि त्या राणीच्या मस्तकापासून मस्तकापर्यंत एक अशा 3 मारल्या प्रदक्षिणा आणि मस्तकापासून अर्धी मारली. स्त्रियांकरता 3.5 प्रदक्षिणा आहेत आणि पुरुषांकरता 3 प्रदक्षिणा पायापासून पायापर्यंत घटस्फोट करून टाकायचा. फिरविला घट फोडीला चरणी, महावाक्य ध्वनी बोंब झाली. नारदांनी बोंब मारली. 2-4 लोकांच्या मैत्रीला नारद गेले होते. नारदांना वाटला तर ते बोंब मारली की ते गुरुजी जा म्हणतील. नारदाने बोंब मारली. हरीर हरे नमहा, हरीर हरे नमहा, हरीर हरे नमहा. जाऊन दिसत ते नारदांना ते गुरुजी थांबा म्हणले बाजूला. आणि त्या गुरुजींनी त्या काळात ते स्पीकर होता, स्पीकर आपल्या हातामध्ये घेतला. नीट ऐका बरं का, हल्ली कीर्तनकार काहीही सांगतात आणि लोक काहीही ऐकतात. त्याचं ज्वलंत उदाहरण सांगतो. स्पीकर गुरुजीने हातात घेतला आणि ते बोलावले. तेव्हा स्पीकर होता का? तरी लोक ऐकतातच. हा वळण तसं पडलंय. विठाला राजातील नियमाप्रमाणे जर राजा आधी गेला तर राणीने सती जावा असा नियम आहे. आणि जर राणी आधी गेली तर राजाने सत्या जावा असा नियम आहे. नारदांच्या लक्षात सत्या आला. हा सत्या काय गल्ली बोळातला नाहीये, हे उचलून घालणार आहे आपल्याला. त्या पुरोहितानं सांगितलं, बघता काय धरा म्हणले त्या गोसाव्याला. आता कुठलं राजाने कुठलं काय? नारदांना गोसाल धरा म्हणले. नारद घाबरून गेले. पण मजबूत माणसं तर राजाची. धरा म्हणले. दोघांनी दोन हात धरा, दोघांनी 2 पाय धरा म्हणले. 8 माणसं नारदांना काय शटकतील नारदाच्या हातात. धरलं म्हणले. त्या म्हणे झोला. असा झोला दिला आणि ते धडाडून पेटलेलं प्रेत, चिता पेटलेली ती त्या चितेमध्ये नारदांना घातलं. बा असं घातल्याबरोबर नारदाने आपलं बळ लावलं आणि नारद त्या चितेच्या पलीकडे जाऊन पडले.
नारद काही चितेत पडले, जे धूम ठोकले पळाले. त्या राजाचे प्रधान विधान सगळे सोबत त्या मागे लागले, धरवले बसायला त्या. आणि जेव्हा नारदांच्या अगदी ते कंठापर्यंत आलं, आता आपलं पळणं शक्य नाही, तेव्हा त्यांना देवाचं स्मरण झालं. हे पंढरीवाला असं म्हटल्याबरोबर देवानं डोक्यावरचा हात काढला. नारद त्या निर्मळ नदीतनं बाहेर आले. नारद काय झालं म्हणले, अहो म्हणले देव मला धरा. काय झालं काय? अहो म्हणले अग्नी टाकतायत मला. येडाय खोळाय म्हणले तू, इथं तू मी आणि निर्मळा नदी म्हणले. अहो नाही म्हणले देवा मला अग्नीत टाकतायत, मला जवळ घ्या आधी. देवानं जवळ घेतलं आपल्या बाहुपाशामध्ये. 2 मिनिटं नारदांना शांत होऊ दिलं. आणि मग नारदांना विचारते, कुठे म्हणले अग्नी? अहो म्हणले देवा मी माझ्या डोळ्यानं बघितलं अग्नी, मला अग्नीत उचलून घालत होते. नारदा आता दिसतोय का तुला? म्हणले नाही. मग खरं सांग बरं म्हणले, दिसतं तसं नसतं, म्हणूनच जग फसत. त्याला माया म्हणतात. त्याला काय म्हणतात? माया म्हणतात. असं म्हणेपर्यंत नारदांची पुरुषांचे अवयव गेले होते आणि स्त्रियांचे अवयव आले होते. काय? सगळे पुरुषांचे अवयव गेले, स्त्रियांचे अवयव गेले. नारद गरोदर राहिले होते. हो देवा हे काय म्हणले? हे म्हणले केले कर्म झाले त्याचे फळ आले. हा देवा काही करा, पण मला मोकळं करा यातून. आणि ते मोकळं करण्याकरता नारदांना हल्ली जे सोपान देवाचं समाधी स्थान आहे तिथं आणलं. आणि त्या नारदांना 60 मुलं आणि 1 मुलगी झाली. ही 60 मुलं म्हणजे 60 संवत्सर. चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रत्येक चैत्र शुद्ध प्रतिपदेला 1 संवत्सर बदललं जातं. आणि त्या संवत्सराचा शुभारंभ म्हणून आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये चैत्र शुद्ध पाडव्याला आपलं 9 वर्ष असतं. 31 डिसेंबर नाही. हे ख्रिश्चनच्या अवलादीचं काम आहे. विठ्ठला ज्या हलकट इंग्रजांनी 150 वर्ष राज्य केलं, ब्रिटिश लोकांनी आपल्याला इतका ताण ताप दिला. जुने कीर्तनकार लोक जर इंग्रजी शब्द कीर्तनात आला तर भजन घ्यायचे, विठ्ठल विठ्ठल. त्याच्या पुढे सांगू जरा, जो कीर्तनकार वक्ता इंग्रजीमध्ये काहीतरी बोलणार आहे त्याचं कीर्तन परंपरागत फळावर कधी झालं नाही. विठ्ठला किती शाळा असो, बॅरिस्टर असो, प्राचार्य असो किंवा अजून कोणी ब्रह्मदेव असो, त्याचं कीर्तन परंपरागत फळावर नाही. का? तो इंग्रजी बोलतो म्हणून. पण हे माझं बोलणं कळण्याकरता ज्ञानोबराच्या सारखी श्रद्धा, भावना, प्रेम पाहिजे. माझा मराठाची बोल कौतुकी, जो अमृतातेही पैजा जिंके, ही भावना श्रद्धा असेल ना, आपल्या भाषेत स्वाभिमान नाही आपल्याला. आपली भाषा अनंत गुणांनी, अनंत बाजूंनी, अनंत बहुभाषिकतेने नटलेली. मराठी भाषेत 56 भाव वेगळे आणि 56 भाषा पुन्हा वेगळ्या. विठ्ठला त्या नारदांचं देवानं बाळंतपण केलं. तिथं 60 मुलं झाली. त्या 60 मुलांचं नाव वेगवेगळी नाव आहेत बरं का. दुर्मुख नाम संवत्सरी, आनंद नाम संवत्सरी, नंद नाम संवत्सरी, संवत्सरी नाव आहेत. ही 60 मुलं तिथं झाली. मग त्या गावाचं नाव संवत्सर असं पडलं. म्हणजे सासवडचं दुसरं नाव संवत्सर, पहिलं नाव ब्रह्मपुरी, तिसरं नाव 7 वडाच्या मध्ये सोपान देवाची वाडी. मग 7 वड, त्या 7 वडचा अपभ्रंश सासूवड आणि त्या सासूवडचा अपभ्रंश सासवड. विठ्ठला सोपानदेव महाराज चतुस्सीमा सांगितली. येथोनी पूर्व भागे पंढरी, पश्चिमे ब्रह्मा शंकर निर्धारी. इथून पूर्वेला पंढरपूर आहे बरं का. सोपानदेव सांगताय. इकडून माग इकडे ब्रह्मदेवाचं स्थान आहे पश्चिमेला. दक्षिणे पुण्येश्वर देव. दक्षिणेला पुण्येश्वर म्हणजे पुण्यनगरी, नागेश्वर भगवान आहे. पुण्यनगरीचं पुण्याचं ग्रामदैवत हे सोमेश्वर नागेश्वर आहे. लक्षात ठेवा. नागेश पेठ किंवा सोमवार पेठेमध्ये आज नामदेव महाराजांच्या पालखीला तिथून नामदेव महाराजांची पालखी उठली की आळंदीत जाते. नामदेव महाराजांच्या पालखीच्या शेवट शिवदर्शन होऊन मग आळंदीत जाते.
बाकी कुठल्या संतांची पालखी जात नाही तिथं. नागेश्वर मंदिरात फार पुरातन स्थान आहे ते. आणि उत्तरेक खेटक ग्रामीण भागीरथी. खेटक गाव म्हणजे हल्लीचं राजगुरु नगर खेडगाव अशी चतुसीमा सांगितली. आणि सोपान देवाला देव म्हणतायत हे पूर्वी ब्रह्मदेवाचं स्थान आहे बरं. सोपान म्हणे देवोत्तमा, पूर्वी येथे होता ब्रह्मा आणि तुम्ही पुरुषोत्तमा रामा कवणे स्थळी होती ती. सोपान देवाला देव म्हणतायत हे ब्रह्मदेवाचं स्थान आहे बरं का. सोपान देव बालभक्त आहेत, फार लहान होते सोपान देव. सोपान देवांना मिशा सुद्धा फुटल्या नव्हत्या तेव्हा समाधी दिली. विठ्ठला संप्रदायातील पुरुष संत सर्वात लहान वयामध्ये समाधी घेणारे संत सोपानदेव. आणि सर्वात लहान वयामध्ये समाधी घेणाऱ्या किंवा लोकांच्या दृष्टी आड होणाऱ्या संत जर कोण असतील तर मुक्ताबाई. फार कमी वयामध्ये सोपानदेवाचं वय 19 होतं. 19 वजा 3 करा की झाले. वयाच्या 16 वर्षी समाधी आहे साहेबांची. जनाबाईच्या अभंगाप्रमाणे जर विचार केला तर शालेय वाहन शक्य 1190 निवृत्ती आनंद प्रगटले. 93 साली ज्ञानदेव देखिले सोपान देखिले 96 99 साली मुक्ताई देखिली जने म्हणे केले. मात्र त्यांनी या अभंगावर विश्वास ठेवायचा, लई चिकित्सकपणा करायचा नाही. तार्किकाचा टाका लहान मुलं आपल्या माय बापाला कधी काय विचारतील, कधी काय हट्ट करतील काही सांगतात नाही. तुमच्याकडे असे मिल बिल काय नाही, आमच्या सोलापूर भागात मिल वगैरे असे त्या मिलच्या पाळ्या असतात. सकाळी 7 ते दुपारी 3 पहिली पाळी, 3 ते रात्री 12 दुसरी पाळी, आणि रात्री 12 ते सकाळी 7 तिसरी पाळी. तात्या नावाचा माणूस मिल कामगार सकाळच्या पाळीला जायची गडबड. 8 वाजता 7 वाजताची पाळी जायची आणि नेमकी पाळी बदलली होती. दुपारी 2 ते 8 ची पाळी केल्यामुळे तो दमलेला होता. तात्याने सांगितलं बायकोला आपल्या लवकर स्वयंपाक कर, जेवण करून मला झोपायचंय. पण पोरग होत चिटाव बंदीचं बंड्या. बंड्या विचित्र. त्या बंड्याने मजा अशी केली. बंड्या टीव्ही बघत बसला 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 बसला. नेमकी त्या तात्याची झोपायची वेळ आली. त्या तात्याला लाईट बंद करायची नाही. लाईट बंद कर. पोरग जरा चिटाव बंदीचा आगाव होतो. तात्या घेऊन बसला. तास झाला, 2 तास झाले, पोरग काही झोपच नव्हती. ते रोजचा नियम असा होता. आईने त्याला कुशीत घ्यायचं. आटपाट नगर होतं, तिथे एक राजा होता, त्याला 2 राण्या होत्या. ही गोष्ट कुठपर्यंत, जोपर्यंत बंड्याचे डोळे झाकत नाही तोपर्यंत. डोळे झाकली गोष्ट बंद. होता 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 तो बंड्या. एक राजा होता, हो, त्याला 2 राण्या होत्या, हो, एक आवडत होती, हो, एक आवडत होती, हो. तो हुंकार बंद झाली, गोष्ट बंद. आता या म्हातारीला वाटलं, तात्याच्या तातीला, की बंड्या झोपलाय. तेवढ्या तात्या म्हणतोय, हे ताते लाईट बंद कर. याला लाईट मध्ये झोप येत नव्हती, बंड्याला लाईट शिवाय झोप लागत नव्हती. पंचायतच मोठी. हळूच उठून त्या बंड्याच्या आईने लाईट बंद केली. लाईट बंद केली की मधूनच बंड्या म्हणला गोष्ट अर्धवट राहिली आणि हळूच डोळे उघडले. अशी लाईट बंद, आया लाईट लाव. अरे बंड्या लाईट गेली बा, बघ पंखा कसा फिरतोय. तुम्ही
लहान पोराला जेवढं खोटं बोलण्याचा प्रयत्न करताना तेवढं खरं बाहेर पडतं बा. तशातला प्रकार सोपान देवाचा झाला. सोपान देवाने विचारलं, देवा तुम्ही म्हणता पूर्वी येथे होता ब्रह्मा, मग तुम्ही कुठं होता? आता ब्रह्मदेवाची मूर्ती आपण कशी बघतो? भगवान असे झोपले शेषशयनावर, लक्ष्मी चरण संवाहन करते. देवाच्या उजव्या बाजूला नारद आहेत, इकडे तुंबरू आहेत, पुढे हयग्रीव आहेत, गरुड हनुमंत आहेत. असं ते आपण क्षीरसमुद्राचं चित्र पाहतो. आणि देवाच्या नाभीतून एक कमळ आलंय आणि त्या कमळामध्ये उद्भवलेला कमलोद्भव म्हणजे ब्रह्मदेव. सोपान प्रश्न केला, योग्य जर इथं ब्रह्मदेव होता तर तुम्ही कुठं होता? आता एक प्रश्न तुम्हाला विचारतो. पंढरपूरच्या पांडुरंगाला विटेवर उभं राहून किती युग झाली? हा, ऐसे झाले बहुत दिस, युगे झाली 28. युगे 28 विटेवर हे जे माप हे ठोंगळ माप आहे. काय युगे 28 देव जे उभारले हे कसं माप आहे? हे ठोंगळ माप आहे. चंद्र कुठं आहे? ती काय कडुलिंबाच्या झाडावर फांदी दिसती का? त्या फांदीच्या वर चंद्र आहे. तिथं असतो चंद्र. पण चंद्र लोकांना कळण्याकरता ते फांदीचा आश्रय, एकदा चंद्र कळलं की फांदी झाड बाजूला आलं पाहिजे. बोल अर्जुना, समोरच्या पक्षाची डोळे उडवायची, तुला काय दिसतंय? सगळा अप्पूट पक्षीच दिसतोय. ही जात पारदेची झाली, शिकारीची झाली, ही जात योद्धेची नाव. विठाला डोळा उडवायचा म्हणजे की डोळा दिसतो, त्याला निशाण म्हणतात, त्याला योद्धा म्हणतात. हे उघड ठोंगळ माप सांगितलंय. पण सोपान देवाने समाधीच्या प्रसंगामध्ये देवाला विचारलं, आणि तुम्ही पुरुषोत्तम रामा कवडी स्थळी होती ती, ज्या अर्थी हे ब्रह्मदेवाचं स्थान आहे त्या अर्थी तुम्ही कुठं होता? आणि या प्रसंगात देव विटेवर उभारून किती युग झाली त्याचा अंत पार लागत नाही. देवाच्या मुखातलं प्रमाण आहे. देव म्हणे कथा पारी याचा उकर समजा सोपान देवाच्या समाधी प्रसंगात हे विसरू नका. देवाच्या मुखातले वचन आहे. देव म्हणे कथा परीस आम्ही होतो पंढरीस कधीपासून, कोट्यानुकोटी युगास अनंत कल्पी गेली, त्याचं काय मोजदाद करता येत नाही. उगं माप सांगितलं योगी 28 मीटर युवा. विठाला सोपान देवांचं समाधी स्थान, त्या समाधी पंचक्रोशी सांगितले. हे पूर्वी स्मशान भूमिका देखा. त्या सोपान देवाच्या मंदिरामध्ये जे काय त्या जीर्णोद्धाराचं काम चाललंय बाजूनं, मी स्वतः बघितलं सांगतो. माणसाचा मांडी घातलेला सांगणे 2 मी काढले. म्हणजे ती काय होती?
स्मशानभूमी होती, लक्षात ठेवा. एक तर प्रेत सालंकृत निघालं होतं, अलंकाराचं वर्तमान प्रेत होत ते. हो, करा नदीमध्ये, आणि पलीकडे कुंडलीकर आहेत. हे दिव्य आहे सोपानदेवांच्या बाबतीतलं. सोपानदेवांच्या समाधीच्या पाठीमाग करा नदी आहे. प्रत्येक संतांचं समाधी स्थान हे उत्तराभिमुख आहे, हे विसरू नका. आज तुम्हाला जी गोष्ट माहित नाही ते सांगून जातो. ज्ञानोबारांच्या दर्शनाला तुम्ही गेल्यानंतर समोर समाधीचे द्वार असतात, छोटे द्वार आहे. त्या द्वारात तुम्ही आलेले समाधीचे पाय पडतात. समोर रुक्मिणी पांडुरंग असतात. तुम्ही जे पाया पडता ना, ती ज्ञानोबारांची उजवी मांडी येते, आणि जिथं तो पुजारी बसला असतो ना, ती ज्ञानोबारांची समोर सन्मुख बाजू आहे. ती सिद्धेश्वराकडे तोंड आहे ज्ञानोबारांचं. विठ्ठला या सगळ्या गुह्य गोष्टी नामदेवांची सेवा केल्याशिवाय कळणार नाही. विठ्ठला माझ्या आजोबांनी ही प्रासंगिक प्रकरणातली कीर्तन 5-5, 6-6 तास करावी. तसेच माझ्या गुरुस्थानावर म्हणजे नामदेव मंदिरामध्ये आमच्या गुरुजींचे पिताश्री वैकुंठवासी हरिभक्त प्राण नामदेव महाराज नामदास नामदेवांची 15वे वंशज, त्यांची कीर्तन मी स्वतः 5-5 तास ऐकलेली आहेत. त्यांच्या कीर्तनात प्रमाण दिलेली आहेत. ओघवता भाव काय असतो हे त्या कीर्तनामध्ये ऐकायला मिळालं. आता तसे कीर्तन ऐकायला मिळत नाहीत. विठ्ठल एक प्रकार सांगतो माझ्या चरित्रातला. गुरु परंपरा, या गुरु परंपरेमध्ये एकानं एकाला अनुग्रह करायचा. आदिनाथ उमा बीज प्रगटले. आदिनाथ म्हणजे भगवान शंकर परमात्मा. त्या उमेनं म्हणजे शंकराला विचारलं, पार्वतीने शंकराला विचारलं, का म्हणजे तुम्ही असे ध्यान बसताय? म्हणले 6 महिने समाधी उतरत नाही, मी चहा आणते, कॉफी आणते, काही जेवणाचं घेऊन येते, तुमचं काही लक्षच नसतं, तुम्ही काय करता ते मला सांगा ना. त्या देवाने विचार केला, म्हणले पात्र पाहून शिष्य करून घ्यावं, अपात्री शिष्य करू नये. भागवतामध्ये प्रमाण आहे त्याची. काही कटु अनुभव ते शंकर परमात्म्याला आला होता, पण ते पार्वतीला उपदेश करत नव्हते. योगायोगानं पार्वतीला देव उपदेश करणार आहेत. 7 समुद्राच्या पलीकडं, क्षीर समुद्राच्याही पलीकडं. जेव्हा पार्वतीला घेऊन शंकर परमात्मा गेले, तेव्हा भगवान महाविष्णू एका माशाच्या मादीच्या पोटात बसून ते सगळं ब्रह्मज्ञान ऐकू लागले. ऐका, तुम्ही म्हणाल एखादा मनुष्य जर पाण्यामध्ये आत बुडला असेल, वरून आपण ढोल जरी वाजवला तर ऐकायला येतो का खाली? करून बघा. पोहायला येत असलं तर जाताना महाराज काल सांगितलं की आता मी गेलो असं लोकांना सांगायला परत. तसं नाही. ढोल जरी वाजली ऐकायला येत नाही, म्हणजे यांना कैसा ऐकायला गेलं असेल. नीट ऐका, त्याकरता प्रमाण सांगतो. मला सगळं ब्रह्मज्ञान सांगू लागले. ती पार्वती हो 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 अशी करते, पण मधून तिला झोप लागायला लागली, आणि तो हुंकार त्या माशाच्या पोटातल्या गर्भानं म्हणजे मत्स्येंद्रनाथाने हुंकार सुरुवात केली. हो हो. आणि त्या पार्वतीपेक्षा तो हुंकार खूप गोड वाटायला. म्हणजे सगळं 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 सांगू लागले. सगळं सांगून झालं, तो हुंकार काय बंद होईना का? त्यांची तृप्ती होईना ऐकण्याची, तो हुंकार बंद होईना. शंकर परमात्म्याने विचार केला, म्हणजे ही तर निखालच झोपलेली, ब्रह्मज्ञान ऐकतोय कोण? कोणी ऐकू नये म्हणून इथं आलो एवढ्या लांब, इथं कोण आलं दर पडायला? त्यांच्या जवळचा जो त्रिशूळ होता ना, तो त्रिशूळ ज्या आवाजाच्या दिशेने येतो ना, हुंकार दिशेने, तो त्रिशूळ फेकून मारला. भगवान मत्स्येंद्रनाथ त्या माशाच्या मादीच्या पोटातून बाहेर आले, हात जोडलेले. तो जो त्रिशूळ होता ना, तो त्रिशूळ आला, आणि हे का ऐकलं? म्हणून त्या त्रिशूळाचं काम होतं या कानातून जाऊन त्या कानातून बाहेर यायचं. तो त्रिशूळ आला आणि त्या मत्स्येंद्रनाथाच्या कानात फक्त टोच मारली, आणि त्या स्पर्शातून त्रिशूळा जाणलं की हा कोणीतरी शंकराचा अंगभूत आहे, याला मारलं तर भगवान क्रुद्ध होतील. म्हणून त्या जीवाला टोच मारली, प्रदक्षिणा घातली, आणि भगवान शंकर परमात्मा म्हणताय जरा क्रोध शांत करा.
ज्याला तुम्ही मला नष्ट करा सांगितलं तो तुमचा अंगभूत कोणीतरी असं वाटतं, त्याची तेजोवलय मला जवळ येऊ देत नव्हते. भगवान शंकर परमात्म्याने तुझ्या हाताने धारण केला, जवळ जाऊन पाहतात तो भगवान महाविष्णू. बाबा हे तुझं ब्रह्मज्ञान कुणी ऐकू नये, मी ऐकलंय आणि ते ऐकलं म्हणून तुझ्या केशवाला मला टोच मारली. आजपासून मी तुझा अनुग्रहित झालो आणि या दिवसापासून लोक आपल्याला कान फाट्या म्हणतील, त्यालाच नाथ संप्रदाय म्हणतात. विठाला पण यांच्यात कसं विष्णूनं शंकराला, शंकरानं विष्णूला उपदेश करायचा. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, आदिनाथ म्हणजे शंकर. मत्स्येंद्र तयाचा मुख्य शिष्य. मत्स्येंद्रनाथ कोण? महाविष्णू. मत्स्येंद्राने बोध गोरक्षास केला, गोरक्षनाथ पुन्हा शंकर, गोरक्ष ओळला गहिनी प्रती. गहिनीनाथ कोण? गहिनीनाथ पुन्हा महाविष्णू आणि गहिनीनाथ शिष्य सदाशिवाचा अवतार. शिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार. त्या निवृत्त शिष्य कोण? महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. जेव्हा गहिनीनाथांपर्यंत ही परंपरा आली तेव्हा ब्रह्मदेव भांडायला गेले वैकुंठावर. काय म्हणले देवा चालले पार्सले म्हणले, त्या शंकरानं तुमचा शिष्य व्हायचं, तुम्ही शंकर शिष्य व्हायचं, आमचा काही नंबर लावला नाही म्हणले. माझ्याकडं सृजन कार्य आहे, मी जन्म देतोय, तुम्ही पालन करताय आणि ते संहार करताय, पण माझं कुठंच काही ठाव ठिकाणच नाही म्हणले, मला तुम्ही घेतलं पाहिजे. आणि त्यावेळी भगवान महाविष्णू सांगितले, ब्रह्मदेवा तुम्ही डोळस आहात पण तुम्हाला वेदाचा अर्थ कळला नाही. ब्रह्मा डोळसा ते वेदार्थ ना कळे, ते हे आंधळे व्यर्थ होती. मग तुम्ही एक काम करा, संपूर्ण वेदाचं पारायण करून वेदवित जीवन जगा. ठीक आहे म्हणजे त्यांनी वेद कंठस्थ केले. जिथं सोपान देवाचं समाधी स्थान आहे त्या ठिकाणी देवा सांगा गेले, मी वेद 4 पाठ केले, चतुर्मुखाने 4 वेद एकाच वेळी म्हणू शकतो मी. ठीक आहे म्हणले, पण त्याचे काही दत्त, उदात्त, अनुदात्त स्वर आहेत. तुकोबारांचा अभंग आहे विषयीचा. हरि ओम तत्सदिती सूत्राचे जे सार, कृपेचा सागर पांडुरंग. हरि ओम दत्त उदात्त अनुदात्त प्रचुर रहित पांडुरंग. ह्रस्व दीर्घ काना मात्रा विलांटी उकार हे सगळं स्वच्छ आणि शुद्ध आलं पाहिजे, त्यामध्ये प्रमाद नाही पाहिजे. त्या ब्रह्मदेवाने जेव्हा सुरुवात केली ऋग्वेदापासून, हरि ओम अग्निमेळे पुरोहितम, देवानं सांगितलं एक चूक झाली की एक चिंचेचं पान गळेल. त्या चिंचेच्या पानाचा झाडाचा पार खराटा झाला, एक पान राहिलं नाही. ब्रह्मदेव त्या पानामध्ये सगळा बुडून गेला. काय प्रकार झाला? पुन्हा वैकुंठात गेले, देवाला सांगितलं परिहार दिला, असं झालं. म्हणले खरं सांग म्हणले, सुरुवात कशी केलीस तू? म्हणले ओम अग्निमेळे, चुकीचं काम केलंस म्हणले. त्या वेदाला जन्म देणारा वेदाचा बाप मी आहे, आधी माझं नाव आणि मग वेदाचं नाव. व्यवहारात तुमचं आमचं कसं आहे, आधी आपलं नाव मग बापाचं नाव आहे, पण देवाकडे तसं नाही, आधी त्याचं नाव मग त्याच्या पोराचं नाव. चला सुरू कर म्हणले. हरि ओम सुरू केले की ती सगळी पडलेली पानावरतून चिटकली. हरि म्हणता गती पातके नासती, असं सामर्थ्य किंवा हरि उच्चारणे अनंत पापराशी, किंवा हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ, किती हरी प्रमाण देता येतील तुम्हाला. हरी हरी दोष सकळ. हरी शब्द कसा लावा आणि वारकरी शब्द कसा लावा हे सुद्धा अजून काही लोकांना कळत नाही बघा. व्हॉट्सअपला इतके मूर्ख लोक भेटतात आपले, शुद्ध अजिबात अक्षर नाही बघ. रस्व दीर्घ काना मात्रा विलांटी व्यवस्था असली पाहिजे, लक्षात ठेवा. खरं सांगू का, कीर्तन हा शिकण्याचा विषय नाही. कीर्तन शिकला म्हटलं की धंदा मांडलाच. कीर्तन देव भोगण्याचा विषय. काय कीर्तन? देव भोगण्याचा विषय. देव खाते देव पिते देवावरी मी निजते, याला म्हणतात कीर्तन भोगणं. लक्षात ठेवा.
कीर्तन शिकण्याचा विषय नाही, कीर्तन देव भोगण्याचा विषय. विठ्ठला ब्रह्मदेवाचा विचार देवाने केला, सांगितलं ठीक आहे म्हणले, तुमचे वेद मुखोद्गत झाले, तुम्हाला आता आमच्या बरोबर अवतार घेता येईल, आमचं अनुग्रहित तुम्हाला व्हावं लागेल. हो 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 होऊ द्या, होऊ द्या, जरूर होऊ द्या. झाला होता काय प्रकार, ब्रह्मदेवाची पूजाच बंद झाली होती. भगवान महाविष्णूच्या लिंगाची पूजा, मूर्तीची पूजा नव्हती. ब्रह्मदेवाची फक्त पुष्कर तीर्थावर मूर्तीची पूजा आहे. त्यामुळे सगळे ब्रह्मदेवाचे जे काही फॅन होते, भक्त होते, ते नाराज झाले होते. काय म्हणले, आपल्या देवाची काही पूजा नाही, पूजा नाही, पूजा नाही, पूजा नाही. आणि जेव्हा या महाविष्णू महादेवांनी ब्रह्मदेवाला सम्मिलित केलं, ते सम्मिलित केल्यानंतर ब्रह्मदेवाची सगळ्या त्रैलोक्यात दौंडी झाली. स्वर्ग मृत्यू पाताळ तिन्ही ताळे, उदर विराटले थोर, विश्वरूप समाधी संजीवन मिळवतीसी फावले. ते निधान देखील आम्ही तुम्ही ब्रह्मदेव अवतार घेणार आहेत, संत रूपात घेणार आहेत म्हटल्यानंतर सर्व भक्तांच्यावर आनंदाचा वर्षावा झाला. ब्रह्मा सोपान तो झाला, यांचं चरित्र परिकर आहे, पावन आहे, विशेष पवित्र आहे. असं चरित्र जो कोणी आवडीनं ऐकतो त्याची पात्रता, त्याची भोग्यावस्था काय, तो या भक्ता बरोबर येतो की भोगी वैकुंठे की निज सुखे. हे मी बोलत नाही, हे बोलिले स्वमोखे श्री विठ्ठल ऐशियांचे चरित्र जो ऐशियांचे चरित्र
आपण कोणी आणली इथं संयोजक कोणी देतात त्याला बोलली ते तुळशीचं पाणी तुम्ही देवाला दाखवून मग आणायचं आपल्या नियमामध्ये बाधकता नको देवाला दाखवली खिरापत आज द्वादशी आहे प्रत्येक ठिकाणी खिरापत होतेच असं नाहीये काही ठिकाणी सत्य पंचमी ते द्वादशी द्वादशी दिवशी काला करायचा नसतो एकादशी देव जागरा आला शिरापती लागी टोकत ठेला दिसायला सर्वसामान्य तुम्हाला तुम्ही इकडच्या भागात काय म्हणतात चोरमुरे का काय म्हणतात तुम्ही मुरमुरे म्हणतात सर्वसामान्य दिसतात चोरमुरे पण ते चोरमुरे देव टक लावून पाहत असतो एकादशीच्या जागरापासून एकादशी देव जागरा आला शिरापती लागी टोकत ठेला कवळ कवळ पहा हो मुख पसरवणे धावतो देव देवा उद्या द्वादशी बरं शिरापत होणार आहे असं ऐकून देव ते सांगणाऱ्याला मिठी मारतात द्वादशी शिरापती ऐकून गोष्टी आवडी देव देतसे मिठी शिरापती असं त्या शिरापतीचा पर्वत देवानं पाहिला की ती शिरापत पाहून देवाला आनंद होतो क्षीरापती देखोनी आनंदो स्वानंदे भुलला नाचे गोविंदो लहान मुलाला कॅडबरी चॉकलेट देवते नाचतं की नाही तसं देवती क्षीरापत बघून नाचतो क्षीरापती घालिता वैष्णवा लाहो मुखा माझी मुख घालितो देव क्षीरापती घालिता वैष्णवा मुखी वैष्णवाच्या मुखामध्ये क्षीरापत आपल्याला मिळाली की आपण खायची नसते दुसऱ्याला द्यायची असते तेने मुखे देव होतसे सुखी क्षीरापती चारा जनार्दना मुखी तेने काही की होतसे सुखी आमची ही जी कीर्तन असतात ही कीर्तन आम्हाला घड्याळावर चालत नाही पण कधी कधी इलाज नसतो घड्याळावर थांबावं लागतं मग ते घड्याळ थांबायचं म्हणलं की अभंगाचा फक्त गोषवारा करायचा अभंगाचं जास्त चिंतन न करता जी चरित्र सांगायचं आहे ते प्रधान चरित्र करून कीर्तन कधी कधी थांबावं लागतं इलाज नसतो वेळेचा भाव अभाव समोरच्या श्रोत्यांची बसण्याची कपॅसिटी आणि टाळकऱ्यांची उभारण्याची कपॅसिटी या सगळ्यांचा सर्वांगीण विचार करून कीर्तन वेळेत सोडावं लागतं आमची कीर्तन वेळेत उभारतात पण वेळेत सुटत नाही अपवाद आज मी वेळेत थांबण्याचा प्रयत्न करतोय आईसाहेबांचे सद्गुरु स्वरूप असणारे त्यांच्यापेक्षा मोठे बंधू किंवा सोपान देवांच्या पाठीवर पाय देऊनच आईसाहेब आल्या काय ह्या 4-5 वर्षामध्ये ही आमच्या मेहुण परिसरातील सगळी आपण वारकरी भक्त मंडळी आणि मेहुण मुक्ताबाई संस्थान या ठिकाणी असलेले सर्व ट्रस्टी आणि विशेष सेवाधारी या लोकांच्या मनामध्ये आलं काय आलं सोपान देवांचा समाधी सोहळा आपण करावा का यांच्या वाऱ्यात फार बिकट प्रवास आहे या बरं का मुक्ताबाईचा प्रवास खूप बिकट आहे वैशाख वद्य दशमीचा मुख्य दिवस नीट बघा तुम्ही वैशाख वद्य दशमीचं तिर्योगमन त्यांचं झालं की द्वादशीला निघायचं वारी करता एकादशी थांबायचं द्वादशी सुटली की निघायचं
शिरापती यांची पहिल्या मुक्कामाला होते, बरोबर का? वैशाख वद्य द्वादशी प्रस्थान आहे ना, तिथं प्रस्थान कधी आहे? आषाढी करता, हा द्वादशी. म्हणजे पहिल्या मुक्कामाला यांची खिरापत होते. आणि तिथून जवळजवळ वैशाख वद्य दशमी ते ज्येष्ठ वद्य दशमी महिना, ज्येष्ठ वद्य दशमी ते आषाढ शुद्ध दशमी, 1.5 महिना जवळजवळ झालं की एक वारी तिथून यायचे. पुन्हा 1.5 महिने 2 महिने येतच. आता हा सप्ताह संपला की लगेच पौषाची निवृत्तीनाथ महाराजांची उत्सव यात्रा, समाधी यात्रा नाही. काय ते 150 वर्षापूर्वी महिन्याच्या वारकऱ्यांनी विचार केला, जशी आपल्या ज्ञानोबा आहे तसेच निवृत्तीनाथ आपण पौषवारी का करू नये. मी पौषवारीचा नियम असा आहे, पौषवारीच्या शुद्ध वारीच्या द्वादशीची क्षीरापत वारकऱ्यांची जागेवर होत नाही. पौषवारीच्या शुद्ध एकादशीचा सूर्योदय बघायचा, पुंडलिकरापाशी एक प्रदक्षिणा मिळवायची आणि तिथून प्रवास सुरू. कुठून? पुंडलिकरापासून प्रवास सुरू होतो या वारीचा. बाकीचे सगळे प्रवास नामदेव पायरीपासून सुरू होतात, लक्षात घ्या. पण निवृत्तीनाथ महाराजच्या यात्रेचा प्रवास पुंडलिकरापासून सुरू होतो. देवाला सर्व घेऊन बाहेर पडायचं आणि पौष शुद्ध एकादशी ते पौष वद्य दशमीला त्र्यंबकला पोहोचायचं. आणि पुन्हा पौष वद्य त्रयोदशीचं कार्याचं कीर्तन झालं की पुन्हा परतीचा प्रवास. आणि माघ शुद्ध नवमीला किंवा दशमीला सकाळी पंढरपूरला माघवरीला यायचं. निकट प्रवास आहे. आईसाहेबांची निवृत्तीनाथांच्या पौष यात्रेची एक वारी आहे. त्यांच्या मनामध्ये आलं असेल आपण ज्ञानोबरायांची वारी, आपल्या वारकऱ्या. तुमची आळंदी सुद्धा पालखी आहे ना? हा, आळंदीला कोणी आपले इथले सेवाधारी लोक जात असतील वारी म्हणून, पण त्यांच्या मनात आलं असावं की आपण ज्या भावाच्या पाठीवर पाय ठेवून आलो, ज्या भावानं आपला प्रतिपाळ सांभाळ केला, भले लौकिक रूपानं आत्मरूपानं आहेत ते तिथं, पण लौकिक रूपानं म्हणजे पालखी रूपानं दिंडी समागमानं जरी जाणं झालं असेल तर आपल्या या तिर्योगमन स्थानावर आपल्या भावाचा सोहळा का न व्हावा, अशी या सर्व संयोजकांच्या मनामध्ये त्यांनी बुद्धी घातली. आणि गेल्या 4 वर्षापासून या ठिकाणी आईसाहेबांचा तिर्योगमन सोहळा होतोय. अनेक वैष्णव वीर, अनेक प्रतिष्ठित लोक, परमसेवाधारी लोक या ठिकाणी येऊन त्या सोहळ्याचा आनंद लुटतात. हे ऐसे भाग्य जेणे सर्वस्वी साधावे, तरीच जन्मा यावे विष्णुदासा. तर का आमच्या या सोहळ्यामध्ये विशेष रूपानं आमच्या जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या परंपरेतील आमचे आदरणीय गुरुवर्य संजयजी महाराज देहकर या ठिकाणी गेल्या 4 वर्षापासून येतात. मला खूप आनंद वाटला. खरं सांगू तुम्हाला, संतांच्या क्षेत्रावर जो आनंद आहे ना, तो आनंद त्रैलोक्यात कुठं नाहीये. देहकर महाराजांचा आणि आमचा संबंध म्हणण्यापेक्षा आमच्या गुरुवर्यांचा, नामदेवांच्या पूर्वजांचा, वंशजांचा संबंध जुनाट आहे, खूप जुनाट आहे. त्यानिमित्तानं संजय महाराज या ठिकाणी कीर्तनाला आहेत. नामदेव महाराजांच्या पायरीचा जेव्हा प्रसंग आला, त्या पायरीच्या प्रसंगाची साक्ष ही नामदेवाचे वंशज आहेत हे देण्याकरता परमपूजनीय प्रातस्मरणीय भागवत महाराज देहकर म्हणजे संजय महाराजांचे पूर्वज हे गेले होते. त्यांनी त्या ठिकाणी त्या नामदेव पायरी पुढे पोलिसांना नंग करून मारलं होतं. भले तरी देव कासेची लंगोटी आणि नाठाळाची काठी देव माथा असं म्हणणारे तुकोबराच्या वंशजाचे त्यांनी ते प्रमाण सार्थ केलं भागवत महाराज देवकर. आणि त्या भागवत महाराजांच्या परंपरेने तुकोबरांचीच एक ओघवता उगवते वंश गेले म्हणा, ओघवता स्त्रोत म्हणा, संजय महाराज या ठिकाणी गेल्या 4 वर्षापासून मला खूप आनंद वाटला. त्यांना फक्त पाहूनच आनंद मिळाला, त्यांच्या बरोबर भोजनाचा काही आनंद मिळाला नाही मला. ते म्हणले महाराज दुपारी उशिरा जेवल्यानंतर जेवण करणार आहे. उद्या महाराजांचे चिरंजीव चैतन्य महाराज यांचं या ठिकाणी कार्याचं कीर्तन आहे, त्याचाही सर्वांनी लाभ घ्यावा. मला काही तुमचा फार वेळ घ्यायचा नाहीये. सोपान देवाचं चरित्र काय आता सांगावं, कारण मागच्या 3-4 दिवसात 4-5-6 दिवसामध्ये सोपान देव ऐकायला मिळाले असतील नसतील. आपण आज अभंग घ्यावा. समाधीच्या प्रकरणाला शेवटचा अभंग आहे की ज्याने आयुष्यभर गोविंदाचं हरिस्मरण केलं आणि तुम्हा आम्हाला हे सांगितलं, तुटती अनंत जन्माची बंधने, पावी जे सुख निधाने, पद साक्षात श्री विठ्ठल चरणाचे नामदेव जना